press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, जो मिठाई वाला पार्ट को हम आधे सीखे थे, इसका जो थर्ड पार्ट है, फोर्थ पार्ट है, इसमें हम क्या है, जो मिठाई वाला खिलौने, मिठाई वाला यानी जो फेरी वाला रहता है, पहले जो खिलौनों को बेचने के लिए लाया रहता है, फिर दूसरी बार वो क्या है, यहाँ बाँसुरियों को लाता है बेचने के लिए, और यहाँ क्या है, तीसरी बार वो मिठाइयों को लाता है। इस समय यहाँ जो मिठाई वाला जो रोहिणी है, कौन है, ये चुन्नू मुन्नू के जो माँ है रोहिणी, राय विजय बहादुर के जो पत्नी है, वो क्या है, यहाँ जो मिठाई वाला के जो आवाज़ है या जो फेरी वाला का जो आवाज़ है वो ठीक तरह से सुनती है, और ये एक जानी मानी जो आवाज़ समझकर वो क्या करती है, टेरेस के ऊपर वो क्या कर रही थी, जो अपनी जो सर को धोए रहते हैं, इसलिए वो अपने बाल को छत पर क्या कर रही थी, सुखा रही थी, है ना। यहाँ फिर ये आवाज़ सुनकर अपनी दादी माँ को यहाँ बुलाती है रोहिणी, दादी माँ को बुलाकर चुन्नू मुन्नू के लिए मिठाई लेने के लिए बोलती है। फिर क्या है, जो दादी माँ उठकर कमरे में आकर बोली, ए मिठाई वाले इधर आना। जो दादी माँ क्या बोलती है, यहाँ वो मिठाई वाला रहता है ना, उसे बुलाती है दादी माँ, बुलाकर ए मिठाई वाला इधर आ, इल्बा, क्या बोल रहे हैं, इधर आना, इल्बा ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ। मिठाई वाला निकट आ गया। निकट का मतलब क्या है, जो सनीह, पास, जो दादी माँ के पास आती है, पास आता है कौन, मिठाई वाला। जो बोला, कितनी मिठाई दूँ अम्मा, बोलता है कौन, मिठाई वाला बोलता है, कितनी मिठाई दूँ अम्मा, ಎಷ್ಟು ಕೊಡಲಿ ಮಿಠಾಯಿಗಳನ್ನ। फिर ये नए तरह की मिठाइयाँ हैं, रंग बिरंगी, कुछ कुछ खट्टी, कुछ कुछ मीठी, जायकेदार, बड़ी देर तक मुंह में टिकती है। क्या बोल रहा है मिठाई वाला, ये नए तरह की मिठाइयाँ हैं। नए तरह की यानी जो ನ್ಯೂ ವೆರೈಟಿ ಆಫ್ ಚಾಕ್ಲೇಟ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಮಿಠಾಯಿ ಸ್ವೀಟ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವಿಲ್ಲಿ, ಚಾಕ್ಲೇಟ್ಸ್ ಅಲ್ಲ ಸ್ವೀಟ್ಸು, ಹೌದಾ, ಇದು ಒಂದು ಹೊಸ ರೀತಿಯ ಸ್ವೀಟ್ಗಳು। ನಯೇ ತರಿಕೆ ಅಂದರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಸ್ವೀಟ್ಗಳು, ಹೊಸ ರೀತಿಯ ಸ್ವೀಟ್ಗಳು ಇವು ಮಿಠಾಯಿಗಳು। कैसे हैं, कुछ कुछ खट्टे हैं, कुछ कुछ मीठे हैं, और रंग बिरंगे हैं। रंग बिरंगे का मतलब क्या है, वेराइटी ऑफ कलर्स, वेराइटी ऑफ कलर ಸ್ವೀಟ್ಸ್ ಇದು। फिर कुछ खट्टे हैं, कुछ मीठे हैं। खट्टा मीठा का मतलब क्या है, ಸ್ವಲ್ಪ ಹುಳಿ ಇರುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸಿಹಿ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಿಠಾಯಿ ವಾಲಾ, जो किसको बोल रहा है यह मिठाई वाला, दादी माँ को बोल रहा है। फिर क्या है, वो मिठाइयाँ कैसे हैं, जायकेदार है, बड़े जायकेदार। जायकेदार का मतलब क्या है, टेस्टफुल या स्वादिष्ट हैं, बहुत ही स्वादिष्ट मिठाइयाँ हैं। और ये क्या है, बहुत देर तक मुंह में टिकती है, बहुत देर तक। बहुत देर का मतलब क्या है, ज़्यादा समय तक। टिकना का मतलब क्या है, ಉಳ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ, ಬಾಯಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಂಡಿರುತ್ತೆ। ಇದರರ್ಥ ಏನು, ಹಾಗೆ ಬಾಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡ ತಕ್ಷಣ ಹಾಗೆ ಖಾಲಿಯಾಗಿಬಿಡೋದಿಲ್ಲ, ಮಿಠಾಯಿ ತುಂಬ ಹೊತ್ತು ಬಾಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ, ಬೇಗ ಕರಗೋದಿಲ್ಲ, ನೀವು ಜಾಸ್ತಿ ಹೊತ್ತು ಈ ಮಿಠಾಯಿನ ತಿನ್ನಬಹುದು ಅಂತ ಹೇಳೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಯಾರು, मिठाई वाला। देखिए जो यहाँ सिर्फ फेरी वाला, मिठाई वाला ही नहीं, जो अलग अलग जो व्यापारियाँ रहते हैं वो क्या करते हैं कि अपने ही ढंग से, अपने ही तरीके से क्या करते हैं, वो अपने चीज़ों को बेचते हैं। जो सब्जी वाला क्या कहते हैं, अपनी चीज़ों के बारे में वो तारीफ़ करते रहते हैं। वो लाए हुए चीज़ों को क्यों तारीफ़ करते रहते हैं, क्योंकि वो लाए हुए सारे चीज़ जो है, सामान जो है, वो क्या होना चाहिए, जल्दी जल्दी सेल होना चाहिए, है ना। वो जो ग्राहक जो रहते हैं, यानी जो कस्टमर्स रहते हैं, वो सारे जो चीज़ों को लेना चाहिए, आकर लेना चाहिए। इसलिए वो क्या करता है, अपने ही ढंग से यहाँ अपने चीज़ों को तारीफ़ करता है। आप देख सकते हैं कि जो सब्जियाँ बेचने वाला क्या करते हैं, बहुत ही ताज़ा ताज़ा सब्जी है, लीजिए, अभी अभी फ्रेश लाया हूँ मैं मार्केट से, ಹೌದಾ, ಹೇಳ್ತಾನಲ್ವಾ ತರಕಾರಿ ಮಾರೋನು, ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಬಟ್ಟೆ ಮಾರೋರಾದ್ರೂ ಆಯಿತು, ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ತುಂಬ ಹೊಸ ಟ್ರೆಂಡ್ ಇದು, ಈ ಥರ ಟ್ರೆಂಡು ನಿಮಗೆ ಯಾವ ಅಂಗಡಿಯಲ್ಲೂ ಸಿಗಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಬಟ್ಟೆಗಳು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ತಾವು ತಂದಿರೋ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅವರೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೊಗಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ವಾ। ಯಾಕೆ, ಬೇಗ
ಖಾಲಿ ಆಗಲಿ, ಕಸ್ಟಮರ್ಸ್ ಇವನ್ನೆಲ್ಲ ತೊಗೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೊಗಳ್ಬಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಬಟ್ಟೆಗಳನ್ನು ತಾವೇ ಹೊಗಳ್ಬಿಟ್ಟು, ಬಟ್ಟೆ ಅಂತಲ್ಲ ತರಕಾರಿಗಳಾದ್ರೂ ಅಷ್ಟೇ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಫ್ರೆಶ್ ತರಕಾರಿ ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಇವಾಗ ತಾನೇ ಮಾರ್ಕೆಟಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಮಾರ್ತಾರೆ ತಾನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಮಿಠಾಯಿವಾಲ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ, ತನ್ನ ಮಿಠಾಯಿಗಳನ್ನು ತಾನೇ ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹೊಗಳ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಜೋ ಸುನ್ನೆ ವಾಲಕ್ಕೆ मुँह में क्या आती है यहाँ पानी आ जाती है, ताकि वो जो मिठाइयाँ हैं लेने के लिए उनके मन में क्या है, जो इच्छा क्या है उठती है, जो इच्छा आकर क्या होती है वो मिठाइयाँ लेते हैं, है ना, लोग मिठाइयाँ लेते हैं. फिर क्या है यहाँ, जो रंग बिरंगी कुछ खट्टे कुछ मीठे और क्या है जो जायकेदार यानी जो बहुत ही स्वादिष्ट मिठाइयाँ मुँह में ज़्यादा देर तक रुकने वाले या टिकने वाले मिठाइयाँ हैं मेरी, और ಜಲ್ದಿ ನಹಿ ಗುಲ್ತಿ ಅಂತಂದರೆ ಬೇಗ ಖಾಲಿ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಕರಗೋದಿಲ್ಲ. ಬಚ್ಚೆ ಬಡೇ ಚಾವ್ಸೆ ಚೂಸ್ತೆ ಹೇ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿರೋ ಮಕ್ಕಳಿಗೇನು ಅವನನ್ನು ಸುತ್ತೋರ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ವ ಮಕ್ಕಳು, ಕ್ಯಾ ಹೇ ಚೂಸ್ತೆ ಹೇ ಅಂದರೆ ಉನ್ಮೆ ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಚುನ್ತೆ ಹೇ, कलर्स वेराइटी ऑफ कलर्स रहते हैं ना उसमें, यानी जो रंग बिरंगे मिठाइयाँ रहते हैं, इसलिए वो क्या कहते हैं, इस रंग कुलू में उस रंग कुलू ऐसा जो क्या है सोचते रहते हैं, कौन सा रंग को मैं कौन सा रंग की जो मिठाइयाँ मैं लेना चाहिए, ऐसी यहाँ जो बच्चे क्या हैं चुनने लगते हैं मिठाइयों को. फिर इन गुणों के सिवा एक खांसी भी दूर करती है. यहाँ देखिए वो खाने के लिए सिर्फ स्वादिष्ट खट्टा मीठा नहीं है मिठाइयाँ, वो कैसे हैं कि जो खांसी दूर करती हैं. खांसी ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೇನು, ಕೆಮ್ಮು, ಇದನ್ನು ಸಹಿತ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ದೂರ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂದರೆ ರೋಗನೂ ಸಹಿತ ದೂರ ಮಾಡುತ್ತೆ, ಇದು ಗಂಟ್ಲಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ರೋಗನೂ ದೂರ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನೆ. दूर करती है कितनी दूर, चपटी गोल पहलदार गोलियां है, पैसे की 16 देता हूँ. कितने बोल रहा है यहाँ, जो काशी दूर करने वाले जो मिठाइयों के कितने दूर, ಎಷ್ಟು ಕೊಡಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಚಪ್ಪಟಿ ಗೋಲಿ ಅಂದರೆ ಚಪ್ಪಟಿ ಅಂದರೆ ಫ್ಲ್ಯಾಟ್ ಆಗಿರೋದು, ರೌಂಡ್ ಆಗಿರೋದು ಅಂದರೆ ಶೇಪ್ಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ರೌಂಡ್ ಆಗಿರೋದು, ಈಗ ಸುಮ್ಮನೆ ಹೀಗೆ ಸುತ್ಕೊಂಡಿರೋದು, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಚಾಕ್ಲೇಟ್ಗಳು. ಗೋಲಿಯ ಅಂದರೆ ರೌಂಡ್ ಗೋಲಿ ಇರುತ್ತಲ್ಲ ಆ ಟೈಪ್ ಇರೋ ಚಾಕ್ಲೇಟ್ಸ್, ಇದು ಮಿಠಾಯಿಗಳು, ಸ್ವೀಟ್ಸು. ಯಾವುದು ಕೊಡಲಿ, ಎಷ್ಟಕ್ಕೆ, ಪೈಸೆ ಕೆಲಿಯೇ, ಯಾನಿ 1 पैसे के लिए 16, 1 पैसेಗೆ ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, 16 ಅಂದರೆ ಎಷ್ಟು, 16, 1 पैसेಗೆ 16 ಮಿಠಾಯಿಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಚೀಪಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ವಾ. ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾನೆ ಆ ಥರ ಇವನು, जो हर एक जो क्या है व्यापारी है लाभ के लिए ही क्या करते हैं, व्यापार करते हैं, लाभ के बिना वो क्या नहीं करते हैं, व्यापार नहीं करते हैं. लेकिन यहाँ क्या है, वो पैसे के लिए 16 दे रहा है. क्यों देता है ऐसा, जो इसके बारे में यहाँ रोहिणी कौन है, जो चुन्नू मुन्नू के जो माँ है वो पहले ही सोची थी ना, वो क्यों इतनी कम दाम में मिठाइयों को खिलौनों को दे रहा है, ऐसा जो रोहिणी भी सोची थी. फिर क्या है, दादी बोली 16 तो बहुत कम होती है, भला 25 तो देते. देखिए यहाँ क्या है, इतनी जो कम दाम में इतने सारे मिठाइयाँ यहाँ मिठाई वाला दे रहा है. फिर भी यहाँ दादी माँ क्या बोल रही हैं, क्या पूछ रही हैं यहाँ जो मिठाई वाला को, क्या है 16 तो बहुत कम होती है. 16 ಅಂದರೆ 16 ತುಂಬ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಮಿಠಾಯಿಗಳು. ಇಷ್ಟಕ್ಕೆ 1 पैसेಗೆ ನೀನು ಎಷ್ಟು ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, 25 तो देते, ಭಲ 25 तो देते ಅಂದರೆ ನೀನು ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಕೊಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು, ಕಡಿಮೆ ಆಯ್ತಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಜ್ಜಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मिठाई वाला नहीं दादी अधिक नहीं दे सकता, इतना भी देता हूँ. यहाँ अब मैं तुम्हें क्या बोल रहा है, नहीं दादी अधिक नहीं दे सकता, इतना भी देता हूँ. यहाँ अब मैं तुम्हें क्या, खैर मैं अधिक ना दे सकूँगा. देखिए क्या बोल रहा है, इतने जो सारे चॉकलेट्स को मिठाई को मैं यहाँ क्या है कम दाम में दे रहा हूँ, इतने से ज़्यादा मैं नहीं दे सकता दादी जी, समझिए जो क्या है मैं कैसे बेच रहा हूँ, इस बात को आप समझिए. ಅಂದರೆ ನಾನು ಇಷ್ಟು ಕಡಿಮೆ ರೇಟ್ಗೆ ಇಷ್ಟೊಂದು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ವಾ, ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಜ್ಜಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
रोहिणी दादी के पास ही थी, बोली दादी फिर भी काफ़ी सस्ता दे रहा है, 4 पैसे की ले लो, यह पैसे रहे। क्या है, रोहिणी कुछ नहीं बोलती है, वह वहाँ जो क्या है जो चीको रहते हैं उसके जो क्या है पीछे ही वो क्या है खड़े होकर देख रही थी, ये सारी जो बातों को सुन रही थी। और यह क्या है चिक के पीछे ही बैठकर वो मिठाई वाला कैसा है देखने में, और वो कैसे जो अपनी मिठाइयों को बेच रहा है, दादी माँ के साथ क्या क्या बातचीत कर रहा है, ये सारे वो क्या है चिक के पीछे ही बैठकर या खड़े होकर देख रही थी। वो क्या बोलती है अपनी दादी से, दादी माँ वो बहुत ही कम दाम में मिठाइयों को दे रहा है मिठाई वाला, इसलिए आप कम दाम में ही ले लीजिए। वो कितने देते हैं उतना ही ले लीजिए, आप 4 पैसे के लीजिए। ऐसा यहाँ ಅಂದರೆ 4 ಪೈಸೆಗೆ ತಗೊಳ್ರಿ ಅಜ್ಜಿ, ಮೊದಲೇ ಕಡಿಮೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅವನು ಎಷ್ಟೊಂದು ಮಿಠಾಯಿಗಳನ್ನು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ। मिठाई वाला मिठाइयाँ गिनने लगा। देखिए वो क्या है, रोहिणी 4 पैसे दादी माँ के हाथ में देती है, फिर मिठाई वाला क्या है मिठाइयों को गिनने लगता है। गिनना का मतलब क्या है यहाँ, जो काउंटिंग करना, गिनना का मतलब क्या है काउंटिंग करना। यानी वो क्या करता है गिनने लगता है, जो 4 पैसे के लिए चॉकलेट्स देना है ना, 1 पैसे के लिए कितने हैं 16 है, 4 पैसे के लेना चाहिए, इसलिए वो क्या है गिनना लगता है। और गिनकर क्या करता है, तो 4 की दे दो, अच्छा 25 नहीं सही 20 ही दो, अरे हाँ मैं बूढ़ी हुई, मोल भाव अब मुझे ज़्यादा करना आता भी नहीं। देखिए यहाँ क्या है जो क्या बोल रहा है यहाँ, जो अज्जी ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಮೊದಲು 16 यह जो कितने दे रहा है यहाँ, ओ अधिक नहीं दे रहा है, कहाँ तक चोड़ी में 25 में देने के लिए जो 16 क्या है बहुत ही कम होता है, कितने देना चाहिए जो 25 देना चाहिए ಅಂದರೆ ನೋಡ್ರಿ 16 ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ 25 ಕೊಡು ಅಂತ ಅಜ್ಜಿ ಕೇಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಮಿಠಾಯಿ ವಾಲ ಏನು ಹೇಳ್ತಾನೆ ಅಷ್ಟೊಂದು ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂದ ತಕ್ಷಣ 4 ಪೈಸೆಗೆ ಎಷ್ಟು ತಗೊಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ರೋಹಿಣಿ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಅಜ್ಜಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಜ್ಜಿ, ಜೋ ಕ್ಯಾ ಹೇ ಅಚ್ಚಾ 25 तो नहीं 20 ಕೊಡೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ 25 ಕೊಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂದರೆ 20 ಆದರೂ ಕೊಡು ಮಿಠಾಯಿಗಳನ್ನು, 25 नहीं होता है तो देने के लिए एटलीस्ट जो 20 तो दो जो मिठाइयों को, मैं बूढ़ी हो चुकी हूँ, अब बूढ़ी यानी ನಾನು ವಯಸ್ಸಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಆವಾಗಲೇ, जो मोल भाव अब मुझे ज़्यादा करना आता भी नहीं, मोल भाव यानी जो चीज़ों को खरीदने के लिए हम क्या करते हैं कुछ कम दाम में पूछते हैं, या कम दाम में बहुत सारे चीज़ों को जो देने के लिए हम क्या हैं पूछते हैं, इसी को हम क्या कहते हैं मोल भाव करना, ಅಂದರೆ ಚೌಕಾಸಿ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಇದನ್ನೇ ಮೋಲ್ ಭಾವ ಮಾಡೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ಮೋಲ್ ಭಾವ ಕರ್ಣ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಚೌಕಾಸಿ ಮಾಡ್ತೀವಲ್ವಾ ಇಷ್ಟಕ್ಕಿಷ್ಟು ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ मोल भाव करना ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। मुझे क्या है मैं अब बूढ़ी हो गई हूँ इसलिए मुझे मोल भाव करना नहीं आती है, ऐसा यहाँ क्या है दादी माँ जो मिठाई वाला को बोल रही है। नहीं आता भी नहीं कहते हुए दादी के पोपले मुँह से जरा सी मुस्कुराहट फूट निकली। पोपले का मतलब क्या है, जो क्या पोपले का मतलब क्या होता है यहाँ, जो बूढ़े के मुंह में क्या होता है थोड़ा सा इचका हुआ जो दांत रहते हैं, ಅಂದರೆ ನೀವು ವಯಸ್ಸಾಗಿರೋ ಅಜ್ಜಿನ ನೋಡ್ಬೋದು, ನೀವು ವಯಸ್ಸು ತುಂಬ ವಯಸ್ಸಾಗಿರುತ್ತಲ್ವ, ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಇದು ಗಲ್ಲ ಎಲ್ಲ ಒಂಥರ ಒಳಗಡೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ವಯಸ್ಸಾಗಿರುತ್ತಲ್ವ, ಹಲ್ಲೆಲ್ಲ ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಉದ್ರಿರುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ, ಹೌದಾ ಹಲ್ಲಿರೋದಿಲ್ಲ, ಇದೆಲ್ಲ ಒಳಗಡೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ಈ ಥರ ವಯಸ್ಸಾದವ್ರಿಗೆ ಅಲ್ವಾ, ಅದನ್ನೇ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ ಪೋಪ್ಲೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। क्या है बूढ़े की हिचका हुआ जो फेस रहती है, पोपले का मतलब क्या है हिचका हुआ
दांत या चेहरा भी हम ले सकते हैं। उन्हें क्या नहीं रहते हैं? दांत नहीं रहते हैं उन्हें, ಏನಾ ಇಸಿಕೋ ಅಂದರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಚೊಕ್ಕ ಬಿದ್ದಿರೋ ಬಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ. ಅಂದರೆ ವಯಸ್ಸು ಯಾರಾದ್ರೂ ಅಷ್ಟೇ, ನಾವಾದ್ರೂ ಅಷ್ಟೇ, ನೀವಾದ್ರೂ ಅಷ್ಟೇ, ತುಂಬ ವಯಸ್ಸಾದಮೇಲೆ ನಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಹಲ್ಲುಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಶಕ್ತಿ ಪವರ್ ಎಲ್ಲ ಏನಾಗುತ್ತೆ ಕಡಿಮೆ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಹಲ್ಲು ಉದ್ರಕೊಂಡು ಹೋಗಿರುತ್ತೆ. ನಮ್ಮೆಲ್ಲ ಹಲ್ಲುಗಳು ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಉದ್ರಿರುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಹಲ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾವು ವಯಸ್ಸಾದಾಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮೈಕೈ ಎಲ್ಲ ತುಂಬ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ. ನಾವು ತುಂಬ ಏಜ್ ಪರ್ಸನ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮುಖದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಚೇಂಜಸ್ ಆಗುತ್ತೆ, ಮುಖ ಎಲ್ಲ ಸುಕ್ಕು ಬೀಳುತ್ತೆ. ಅವಾಗ ಇದು ಈ ಕೆನ್ನೆ ಭಾಗ ಏನಿದೆ ಒಳಗಡೆಗೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಅದನ್ನೇ ಏನಂತ ಕರೀತಾರೆ ಇಲ್ಲಿ, ಪೋಪ್ಲೆ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಜೋ ಪೋಪ್ಲೆ ಹುಯೆ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೈ ಯಹಾ, ಪೋಪ್ಲೆ ಹುಯೆ ಮೂಸೆ ಅಂದರೆ ಅವ್ರ ಹಲ್ಲೆಲ್ಲ ಉದುರಿರೋಂತಹ ಈ ಥರ ಒಳಗಡೆ ಹೋಗಿರೋಂಥ ಫೇಸಿಂದ ಬಾಯಿಂದ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಗ್ತಾರೆ. ಮುಸ್ಕುರಾತಿ ಹೇ ಕೌನ್ ಯಹಾ, ದಾದಿ ಮಾँ. फिर क्या है, रोहिणी ने दादी से कहा, दादी इससे पूछो तुम इस शहर में और कभी भी आए थे या पहली बार आए हो, यहाँ के निवासी तो तुम हो नहीं. क्या है रोहिणी, जो हर बार रोहिणी ये फेरी वाला तब आता है बेचने के लिए, जब ये क्या करती थी, जो कुछ पूछने के लिए इनकी जो मन है इच्छा करती थी फेरी वाला के बारे में, ये क्यों जो अलग अलग शहर में जाकर जो क्या है अपनी चीज़ों को बेचता है, क्यों इतने कम दाम में बेचता है, और जो क्या है बहुत समय के बाद एक चीज़ को बेचकर बहुत समय के बाद ये क्या है अलग चीज़ को बेचने के लिए लाता है. ಹೌದಾ, ಅಂದರೆ ಏನು, ಇವನು ಕಡಿಮೆ ರೇಟಿಗೆ ತನ್ನ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಮಾರ್ತಾರೆ. ಯಾರು, ಫೇರಿವಾಲ ತನ್ನ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕಡಿಮೆ ರೇಟಿಗೆ ಮಾರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಏನು, ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ಮಾರಿ ತುಂಬ ತಿಂಗಳುಗಳ ನಂತರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಬೇರೆ ವಸ್ತುವನ್ನು ಮಾರೋದಕ್ಕೆ ತರ್ತಾನೆ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಇವನು ಈ ಕಡೆಗೆ ತಲೆ ಹಾಕೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇವಳಿಗೆ ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ, ರೋಹಿಣಿ ಅಜ್ಜಿಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಅಜ್ಜಿ ಕೇಳ್ರಿ ಇವರಿಗೆ, ಇವ್ರು ಇದೇ ಊರವ್ರು ಆಗಿರೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ, ಅವ್ರು ಎಲ್ಲಿಯವರು ಏನು ಅಂತ ಕೇಳ್ರಿ ಅಂತ ರೋಹಿಣಿ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಪೂಚೋ ಇಸ್ ಶಹರ್ ಮೇ ಕಭಿ ಆಯತೆ ಯಾ ಪಹಲಿ ಬಾರ್, ಅಂದರೆ ಈ ಊರಿಗೆ ನೀವು ಮೊದಲು ಬಂದಿದ್ದೀರಾ ಅಥವಾ ಪಿಚ್ಲಿ ಜೋ ಕಭಿ ಆಯತೆ ಆಪ್ यहाँ कुछ सामान को बेचने के लिए अभी पहले बार आप आ रहे हैं यहाँ, या जो पिछली बार भी आप आए हैं क्या, ನೀವು ಮೊದಲಿಗೂ ಬಂದಿದ್ರಾ ಅಥವಾ ಇದೇ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬರ್ತಾ ಇರೋದು, ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡಿದರೆ ಈ ಊರಿನವ್ರು ಅನಿಸೋದಿಲ್ಲ, आपको देखे तो इस शहर के आप नहीं लगते, पूछिए उनसे ऐसा यहाँ कौन. रोहिणी अपनी जो दादी माँ को पूछने के लिए बोल रही है. किसको पूछने के लिए, यहाँ जो मिठाई वाला को. फिर क्या है, दादी ने इस कथन को दोहराने की चेष्टा की ही थी कि मिठाई वाले ने उत्तर दिया, पहली बार नहीं और भी कई बार आ चुका हूँ. क्या ही है यहाँ, जो चेष्टा का मतलब क्या है, कोशिश होता है. चेष्टा का मतलब क्या है, यहाँ क्या है, जो कोशिश, क्या है चेष्टा करना का मतलब क्या है, जो कोशिश करना. यहाँ जो दादी माँ जो है वो रोहिणी क्या बोलती है, वो बात को फिर से दोहराती है. किसको, मिठाई वाला को दोहराने के लिए, दोहराती नहीं है, दोहराने के लिए जो कोशिश करती है, लेकिन इसके अंतर में क्या है, मिठाई वाला खुद बोलने शुरू करता है. क्यों, क्योंकि चिक के पीछे यहाँ रोहिणी जो खड़ी थी उसकी बात यहाँ ठीक तरह से मिठाई वाला को सुनाई दे रही थी. फिर क्या है, ಅಂದರೆ ನೀಟಾಗಿ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಅವಳಲ್ಲೇ ಇದ್ಲಲ್ವ ಹಿಂದ್ಗಡೆಗೆ, ಅವಳ ಮಾತು ನೀಟಾಗಿ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಅಜ್ಜಿ ಹೇಳೋ ಅಷ್ಟರಲ್ಲೇ ಇಲ್ಲಿ ಮಿಠಾಯಿ ವಾಲ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾನೆ. ಏನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾನೆ ನೋಡ್ರಿ, ಮಿಠಾಯಿ ವಾಲಾನೇ क्या है उत्तर दिया, पहली बार नहीं और भी कई बार आ चुका हूँ. मैं फर्स्ट टाइम ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ, मैं अभी यहाँ जो फर्स्ट टाइम नहीं आ रहा हूँ, पहले जो बहुत क्या है दिनों के पीछे यहाँ बहुत क्या बोल रहा है, यहाँ ಕೈ ಬಾರ್ ಆ ಚುಕಾ ಹೋ ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಜಾಸ್ತಿ ಟೈಮ್ ಬಂದಿದ್ದೀನಿ ನಾನು.
ತುಂಬ ಟೈಮ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಮಿಠಾಯಿ ವಾಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. क्या है यहाँ कुछ महीने के पीछे ही क्या है यहाँ मिठाई वाला क्या बेचने के लिए आया था, जो फेरी वाला हम बोलते हैं, क्या बेचने के लिए आया था, बांसुरियाँ बेचने के लिए आए थे ना. तब भी यहाँ जो क्या है राय विजय बहादुर बांसुरियों को खरीदा था. अब क्या है रोहिणी मिठाइयों को खरीद रही है. फिर क्या है रोहिणी चिक्की आड़ ही से बोली, पहले यही मिठाइयाँ बेचते हुए आए थे या और कोई चीज़ लेकर. क्या है फिर से वो अपनी जो डाउट्स है, संदेह है, ये सारे क्या कर रही है यहाँ, जो क्या है सॉल्व कर रही है, क्लियर कर रही है. कौन? रोहिणी अपने जो सारे जो संदेह को यहाँ मिठाई वाला से पूछ रही है कि जो पिछली बार आप आए थे यहाँ इस शहर में, तब आप मिठाई ही लाए थे बेचने के लिए या कुछ और चीज़ लाए थे बेचने के लिए, अलग चीज़ लाए थे क्या आप बेचने के लिए? ನೀವು ಮಿಠಾಯಿನೇ ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ರಾ ಲಾಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬಂದಾಗ, ಅಥವಾ ಬೇರೆ ಏನಾದರೂ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೊಗೊಂಡು ಬಂದಿದ್ರಾ ಮಾರೋದಕ್ಕೆ ಅಂತ ರೋಹಿಣಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಇಲ್ಲಿ. ಫಿರ್ ಕ್ಯಾ ಹೇ मिठाई वाला हर्ष संशय और विस्मयादि भावों में डूब कर बोला, इससे पहले जो मुरली लेकर आया था और उससे भी पहले खिलौने लेकर. क्या है मिठाई वाला यहाँ हर्ष संशय और विस्मय आदि, ये सारे क्या हैं जो हमारे भाव है, हमारे जो फीलिंग्स है, जो हमारे फेस में एक्सप्रेस होती है, चेहरे पे जो एक्सप्रेस होने वाले क्या है यहाँ जो क्या है फीलिंग्स है, भावनाएं है. क्या क्या भावनाएं? हर्ष ಅಂದರೆ ಸಂತೋಷ और ಸಂಶಯ यानी जो डाउट से क्यों ऐसे पूछ रही है ಅಂದರೆ ಖುಷಿನೂ ಆಗುತ್ತೆ. ಹರ್ಷ ಅಂದರೆ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ನನ್ನೂ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿ ಕೇಳೋರು ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅಂದರೆ ನನಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಲೆ ಕೊಡೋರು ಇದ್ದಾರಲ್ವಾ ಅಂತ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೂ ಡೌಟ್ ಬರುತ್ತೆ, ಯಾಕೆ ಈ ಥರ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದು ನನ್ನ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಡೌಟ್ ಆಗುತ್ತೆ. फिर क्या है विस्मय आदि यानी आश्चर्य, क्यों ऐसा पूछ रहे हैं, ಯಾಕೆ ಈ ಥರ ಕೇಳ್ತಿರ್ಬೋದು ಇವ್ರು ನನ್ನನ್ನು, ಯಾಕೆ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆಶ್ಚರ್ಯನೂ ಆಗುತ್ತೆ. ಇವ್ರು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನನ್ನನ್ನು, ಯಾರು ಇವರು? ಒಬ್ಬ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ राय विजय बहादुर की जो पत्नी है यहाँ रोहिणी है ना, वो यहाँ पूछ रही है तो कुछ आश्चर्य होती है ना. उसी को यहाँ क्या है वो मिठाई वाला एक्सप्रेस देते हुए क्या है एक्सप्रेशन में जो क्या बोलता है कि इससे पहले मैं क्या लाया था, जो कुछ खिलौने बेचने के लिए, पहले जो बांसुरियाँ बेचने के लिए लाया था और इससे पहले बांसुरी के पहले मैं खिलौनों को लाया था बेचने के लिए. ऐसा यहाँ जो मिठाई वाला बोलता है. रोहिणी का अनुमान ठीक निकला. अब तो वहाँ उससे और भी कुछ क्या है बातें पूछने के लिए अस्थिर हो उठी. वह बोली, इन व्यवसायों में भला तुम्हें क्या मिलता होगा. देखिए जो रोहिणी का अनुमान ठीक निकला, रोहिणी का जो अनुमान क्या है, जो डाउट थी वो क्लियर हो चुकी. क्या है जो वो फेरी वाला, वो खिलौने वाला, वो बांसुरी वाला, वो मिठाई वाला, वो जो सारे जो चीज़ों को बेचने वाला व्यक्ति एक ही है, ये मिठाई वाला ही है. वो खिलौने वाला खिलौने और बांसुरियों को बेचने के लिए जो आया था पिछली बार, वो ही ये व्यक्ति है. ऐसा यहाँ क्या है रोहिणी को क्या है क्लियर हो चुकी. फिर क्या है वो क्या पूछती है कि अब तो हम उससे और भी कुछ पूछने के लिए अस्थिर हो उठी. अस्थिर यानी जो अधीर हो उठी, इच्छा होती है उसके मन में कुछ और प्रश्न पूछने के लिए वो क्या है तैयार होती है, उनके मन में इच्छा प्रकट होती है. ಅಂದರೆ ಅವಳಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕ್ವಶನ್ಸ್ ಕೇಳಬೇಕು ಇವನಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಷ್ಟ ಆಗಿ ಮತ್ತೆ ಕ್ವಶನ್ಸನ್ನು ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾಳೆ. यहाँ अस्थिर का मतलब क्या है, जो इच्छा अधीर हो उठना क्या है, अस्थिर का मतलब क्या है, अधीर होना. क्या है? इच्छा होना. उसको कुछ इच्छा होती है और भी क्वेश्चंस पूछने के लिए. फिर क्या हो जाती है, वह बोली, इन व्यवसायों में भला तुम्हें क्या मिलता होगा. इन व्यवसायों में, व्यवसाय का मतलब क्या है यहाँ, जो काम धंधे, उनके जो काम रहते हैं. व्यवसाय का मतलब क्या है, काम. व्यवसाय का मतलब क्या है,
काम। जो आप ये काम करते हैं ना, क्या है, फिरते हुए अलग अलग चीज़ों को बेचते हैं, वो भी कम दाम में बेचते हैं, इसमें आपको क्या लाभ मिलते हैं, भला तुम्हें क्या मिलता होगा, ನಿಮಗೇನು ಸಿಗುತ್ತೆ ಇದರಿಂದ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ರೋಹಿಣಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. वह बोला मिलता भला क्या है, यही खाने भर को मिल जाता है, कभी नहीं भी मिलता है, पर हाँ संतोष धीरज और कभी कभी आसीन सुख ज़रूर मिलता है और यही मैं चाहता भी हूँ. वह बोला मिलता भला क्या है, ಏನು ಸಿಗುತ್ತೆ, ನಮಗೇನು ಸಿಗುತ್ತೆ ಇದರಿಂದ, ಈ ವ್ಯಾಪಾರದಿಂದ. यही खाने भर को मिल जाता, यही खाने भर को मिल जाता का मतलब क्या है, ಇಷ್ಟೇ ನಮಗೆ ಎಷ್ಟು ಸಿಗುತ್ತೆ, ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಉಣ್ಣೋದಕ್ಕೆ ಆಗುತ್ತೆ ಅಷ್ಟೇ, ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಉಣ್ಣೋದಕ್ಕೆ ಏನು ಕಡಿಮೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆ ತುಂಬಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಏನು ಕಡಿಮೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ನಮಗೆ ಇದರಿಂದ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕभी नहीं भी मिलता है, कभी वो भी नहीं मिलता है, खाने पीने के लिए जो क्या है, ಈ जो व्यापार करते हैं ना, ये जो मिठाई बेचकर या फेरी वाला जो कहते हैं अपने जो काम करता है ना, उसमें वो भी नहीं मिलते हैं, खाने पीने के लिए भी जो क्या है पैसा नहीं मिलते हैं, यानी जो चीज़ रहते हैं वो क्या है ಬಿಕೆ नहीं रहते हैं. इसका मतलब क्या है, ಅವರು ಸೇಲ್ ಆಗಿರೋದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೂ ಸಹಿತ ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಉಣ್ಣೋದಕ್ಕೂ ಸಹಿತ ಕೆಲವು ಸಲ ದುಡ್ಡು ಬರೋದಿಲ್ಲ, ಲಾಭ ಆಗೋದಿಲ್ಲ ನಮಗೆ. ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಏನಾಗುತ್ತೆ, ತಿನ್ನೋದಕ್ಕೆ ಉಣ್ಣೋದಕ್ಕೆ ಏನು ಕಡಿಮೆ ಇರಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನಮಗೆ ದುಡ್ಡು ಸಿಗುತ್ತೆ. पर हाँ संतोष धीरज और कभी कभी असीम सुख ज़रूर मिलता है और चाहता भी हूँ मैं यहाँ. क्या है, पर हाँ ಸಂತೋಷ ಧೀರಜ್ ಅಂದರೆ ಆದರೆ ನನಗೇನು ಸಂತೋಷ ಸಿಗುತ್ತೆ, ಧೀರಜ್ ಅಂದರೆ ಸಮಾಧಾನ, ನನಗೆ ಸಂತೋಷ ಸಮಾಧಾನ. फिर क्या है आसीम सुख, आसीम सुख का मतलब क्या है, उसका पारा ही नहीं, ಅಂದರೆ ಪಾರನೇ ಇಲ್ಲದೆ ಇರೋಂಥ ಸುಖ, ದಡಾನೇ ಇಲ್ಲದೆ ಇರೋಂಥ ಸುಖ, ತುಂಬ ಖುಷಿ ನೀಡುತ್ತೆ, ಸುಖ ಸಿಗುತ್ತೆ ನನಗೆ ಈ ರೀತಿ ಮಾರೋದ್ರಿಂದ. ಓ ಮೈ ಚಾಹತಾ ಹೂ ಭೀ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾನು ಅದನ್ನೇ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ನನಗೆ ದುಡ್ಡು ಸಿಗದೇ ಇದ್ದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನನಗೆ ಲಾಭ ಆಗದೇ ಇದ್ದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನನಗೇನು ಸುಖ ಸಿಗುತ್ತೆ, ನೆಮ್ಮದಿ ಸಿಗುತ್ತೆ, ಸಂತೋಷ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಿಠಾಯಿ ವಾಲಾ ರೋಹಿಣಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. फिर क्या है, जो खाने पीने के लिए नहीं मिलता है तो उन्हें लाभ कितने होंगे, ಕಭಿ ಕಭಿ ಓ ಭಿ ನಹಿ ಮಿಲ್ತಾ ಹೇ, ಅಂದರೆ ನಾವು ದುಡಿಯೋ ದುಡ್ಡು ಬರೀ ನಮ್ಮ ಊಟಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಮಾತ್ರ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅಂದರೆ ಊಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಅವ್ರು ಏನೂ ಕೂಡಿಡೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಏನಾರು ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರಿಗೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ದುಡ್ಡಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಖರ್ಚು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ದುಡ್ಡಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಏನು ದುಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಅವರು ಊಟ ತಿಂಡಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ. ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಊಟ ತಿಂಡಿನೂ ಸಹಿತ ಈ ದುಡ್ಡಿಂದ ಸಿಗೋದಿಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಕಡಿಮೆ ವ್ಯಾಪಾರ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಕೈಸೆ ವಹ ಭಿ ಬತಾವೋ, ಸೊ ಕೈಸೆ ಹಾಗಾದರೆ ಹೇಗೆ, ಅದು ಹೇಗೆ ಅದನ್ನು ಹೇಳಿಬಿಡು, ನಿನಗೆ ಹೇಗೆ ಸಂತೋಷ ಸಿಗುತ್ತೆ, ಊಟಕ್ಕೆ ತಿಂಡಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ದುಡಿಯೋದೇ ಏನಕ್ಕೆ, ದುಡ್ಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ ಎಲ್ಲರೂ ದುಡಿಯೋದು. जो क्या है, बहुत सारे जो पैसे क्या करने के लिए हम एक प्रतिष्ठित व्यक्ति बनना चाहिए, जो समाज में हम अमीर बनना चाहिए, इसलिए वो क्या करते हैं, जो काम करते हैं, है ना. लेकिन यहाँ जो पैसों के लिए नहीं, अपने जो संतोष अधीरता के लिए और क्या है, यहाँ जो सुख के लिए व्यापार कर रहा है, क्यों ऐसा कर रही हो तुम, ऐसा यहाँ रोहिणी पूछती है. अब व्यर्थ उन बातों की क्यों चर्चा करो, उन्हें आप जाने ही दे, उन बातों को सुनकर आपको दुख ही होगा. देखिए यहाँ जो उन बातों को सुनकर आपको दुख ही होगा. देखिए आप व्यर्थ उन बातों की क्यों चर्चा करो, इन बातों को मैं क्यों चर्चा करना चाहिए, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾಕೆ ಮಾತಾಡೋಣ, ಇವಾಗ ಇದನ್ನು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಿಟ್ಬಿಡ್ರಿ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರೂ ಏನೂ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮಿಠಾಯಿ ವಾಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ರೋಹಿಣಿಗೆ. आज के लिए इतना ही बस. जो अगले क्लास को मैं अगले जो सेशन में करती हूँ.